अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे काय, म्हणजे जीवन आहे ना। कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार आहे, आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं ना म्हणजे सहानुभूती आहे। आणि माणुसकी शिकवून माणसासारखं वागणं म्हणजे काय आहे, म्हणजे अनुभूती आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये भक्तीच्या अनेक प्रकार आहेत, पण खरी भक्ती कोणती आहे बरं? दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं ना, हीच खरी भक्ती आहे। नाहीतर आपण या विश्वामध्ये पाहतो, या भक्ती मार्गाद्वारे कितीतरी नवीन नवीन प्रयोग केले जातात। काही पाण्यात बुडवून भक्ती करतो, काही पाण्यावरती तरंगून भक्ती करतो, तर काही गंध टिळा लावून भक्ती करतो, तर काही वाचन पठण करून भक्ती करतो। कितीतरी असंख्य प्रकार आहेत, पण परमेश्वराला आणि भगवंताला आवडणारा सर्वात मोठा भक्तिमार्ग कोणता आहे बरं? मनुष्याला, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करणं, हाच सर्वात मोठा भक्तिमार्ग आहे। आणि हा भक्तिमार्ग आहे ना, तो आपल्याला समर्थांनी शिकवलेला आहे। कारण का? कारण हे विचार आहेत ना, जोपर्यंत आपल्या अंतरात्म्यामध्ये पोचत नाही, जोपर्यंत आपल्याला प्रचिती येत नाही ना, तोपर्यंत खरी भक्ती घडली जात नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा माणूस आहे ना, तो इतर गोष्टीमध्ये कच्चा असला तरी चालेल, पण माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। कारण काय? कारण पद महत्त्वाचं नसतं, पण आपल्या विचारांची गुणवत्ता आहे ना, ती खूपच महत्त्वाची असते। म्हणून आपण या संसारामध्ये वावरत असताना, या संसारामध्ये काम करत असताना माणसाने माणुसकीमध्ये वागलं पाहिजे। कारण माणसाकडे पैसा, अडका या सर्व गोष्टी असतात, पण ज्या मनुष्यामध्ये माणुसकी नसते ना, त्याच्या जीवनाचा काही फायदा आहे का? कारण का? कारण ही शरीराची ही सुंदरता असते ना, ती काही कामाची आहे का? अजिबात नाही। तर सुंदर काय असतं बरं? सुंदर मनुष्याचं, व्यक्तीचं कर्म पाहिजेत, त्याचे विचार पाहिजेत, त्याची वाणी पाहिजे, त्याची वागणूक पाहिजे, त्याचे संस्कार पाहिजेत, त्याचे चारित्र्य पाहिजे। या गोष्टी जर सुंदर असतील ना, तर तो सर्वात सुंदर व्यक्ती असतो। पण मनुष्य ज्याच्याकडे पैसा आहे ना, त्यालाच इज्जत देतो, आणि ज्याच्याकडे धन नाही ना, त्याला तो भिकारी समजतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, कधी अशी वेळसुद्धा येईल की जेव्हा पैसा कामी येणार नाही, फक्त माणुसकी कामी येणार आहे। पण तेव्हा तू काय करशील बरं? म्हणून तुझ्याकडे जरी श्रीमंती असेल ना, तर ती मिरवत बसू नकोस। कारण ही श्रीमंती आहे ना, एखादा आजार कधी येईल आणि धुळीस मिळून कधी जाईल ना, तुला कळणारसुद्धा नाही। म्हणून अहंकारी बनू नकोस। समर्थांनी सांगितलंच आहे ना की या मनुष्य प्राण्यावर भगवंताचे एवढे उपकार आहेत ना, तो कधी फेडू शकणार नाही। कारण का बरं? कारण प्रत्येक योनीमध्ये असंख्य योन्या आहेत, त्याच्यामध्ये ही मनुष्य योनी आहे ना, सर्वात बुद्धिमान प्राणी या मनुष्याला बनवला। त्याला बोलायला ही वाणी दिली, ऐकायला कान दिले, चालायला पाय दिले, आणि खायला हात दिले, बघा तोंड दिलं, दात दिले, सर्व काही देऊन सर्वात बुद्धिमान प्राणी बनवला, की जेणेकरून या दोन हातांनी माझं भजन करावं, माझी सेवा करावी,
पण सर्वात बघा बुद्धिमान प्राणी आहे ना, याने भगवंताचा बघा कधीच भजन केलं नाही, कधीच तो करतसुद्धा नाही. सर्वात जास्त जर उपयोग करून जर कोणी घेतला असेल ना, तर या मनुष्याने घेतला आहे. सर्वात मोठा अहंकारी हा मनुष्य झाला. जेव्हा या पोटामध्ये होता ना, तेव्हा भगवंताला याने वचन दिलं की मला तू बाहेर काढ. जेव्हा मी बाहेर जाईल ना, तेव्हा तुझे मी गुणगान गाईल, तेव्हा तुझी मी भक्ती करेल. पण जेव्हा तो बाहेर येतो ना, तेव्हा भगवंताला प्रश्न विचारू लागतो, मी तुला कधी वचन दिलं. बघा लगेच तो भगवंताला खोटा ठरवत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तू असं किती दिवस खोटा ठरवशील. तुझा एक ना एक दिवस पापाचा घडा भरणार आहे आणि तेव्हा तुझ्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणजेच भगवंताला या मनुष्यानं वचन देऊन सुद्धा तो इमानदार राहिला नाही. म्हणजेच बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. हा मनुष्य असतो ना, किती स्वार्थी प्राणी आहे. तर त्याचा कुठे फायदा असेल ना, तरच तो प्रेम व्यक्त करत असतो, तरच तो भावनिक होत असतो. पण त्याचा फायदा नसेल ना, तिथे तो क्षणात सुद्धा थांबत नाही, तिथे तो लगेच निघून जातो. बघा एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा एक इमानदार कुत्रा मरण पावतो आणि तो मरणानंतर धर्मराजांकडे पोचतो. धर्मराज त्या कुत्र्याला म्हणतात, हे श्वान, तू कुत्र्याच्या शरीरात असताना कधी कोणालाही त्रास दिला नाहीस, ना कोणतेही घाणेरडे कृत्य केले. नेहमीच तू तुझ्या मालकाचा विश्वासू राहिलास. एवढेच नव्हे तर कोणताही माणूससुद्धा ते करत नाही ना, तेवढे चांगले कर्म तू केले आहेस. असो, मी तुझ्या कामावर खूप आनंदी आहे आणि जो विश्वासू असतो ना, तो मला अत्यंत प्रिय असतो. मला वाटतं तुला पृथ्वीवर पाठवून एक संधी अजून द्यायला हवी. तू जा, यावेळी तुला मी सर्व योन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योनी आहे ना, ती माणूस बनून तुला पृथ्वीवर पाठवत आहे. जा आणि जाऊन माणसाच्या रूपामध्ये पृथ्वीवर सुख आणि ऐशो आराम जगून ये, तो आनंद भोगून ये. धर्मराजांनी इतके सांगूनही कुत्र्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. धर्मराजांनी विचारलं, हे श्वान, मी तुला इतके चांगले शरीर देण्याचं वरदान दिलं, पण तुझ्या चेहऱ्यावर मला काही आनंद दिसला नाही. अरे, हे माणूस शरीर मिळण्यासाठी स्वर्गातील देवतासुद्धा आतुर असतात, मग तो आनंदी का झाला नाहीस बरं? तेव्हा कुत्रा म्हणतो, प्रभू, मी मानतो की माणसाची योनी सर्वात उत्तम आहे, पण जेव्हा मी माणसाचे कुकर्म पाहिले आहेत ना, तेव्हापासून मला माणूस बनण्याची इच्छा होत नाही. बघा तेव्हा धर्मराज म्हणतात, हे श्वान, तू माणसामध्ये असं काय पाहिलं आहे बरं, ज्यामुळे तू त्यांचा इतका तिरस्कार करत आहेस? तेव्हा कुत्रा म्हणतो, प्रभू, जर तुम्ही ऐकले ना, तर तुम्हालाही माणसाचा खूप राग येईल. पृथ्वीवर आता माणूस म्हणून राहिला नाही. तो त्याच्या सर्व मर्यादा आहेत ना, सर्व कर्तव्य आहेत, तो सर्व विसरून गेलेला आहे. तो विसरून गेला आहे की मी माणूस आहे. ज्याला वेदांत सर्वश्रेष्ठ दर्जा मिळाला आहे, त्याला कोणत्याच गोष्टीचं भान नाही. तो हेही विसरला आहे की मी स्त्री आहे किंवा पुरुष आहे. तो स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा विसरलेला आहे. मला तर असं वाटतं की पृथ्वीवर सर्वात निंदनीय आणि घृणास्पद योनी आहे ना, ती हीच आहे. हे प्रभू, तुम्ही मला काहीही बनवून पृथ्वीवर पाठवा, पण माणूस म्हणून बनवू नका. कारण मी माणसाला काही असे घाणेरडे कृत्य करताना मी स्वतः पाहिलं आहे, ज्यामुळं मला लाज वाटते आणि घृणेनं माझं डोकं फाटून जातं. तेव्हा धर्मराज विचारतात, जर हे सत्य असेल ना, तर मलासुद्धा जाणून घ्यायचं आहे की तू माणसाला कोणते कर्म करताना पाहिले आहे जे खूप घाणेरडे आहेत, ज्यामुळं तुला माणसाच्या योनीवर इतका राग आहे बरं? तेव्हा कुत्रा म्हणतो, हे प्रभू, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ऐका, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या काही घटना तुम्हाला आता सांगत आहे. पहिली घटना ही आहे
की माणसाची नियत आहे ना ती खूप लवकर खराब होते. तो कधीही त्याच्या धर्मावर स्थिर राहू शकत नाही. कधी कोणती चांगली वस्तू दिसली ना, कधी कोणती सुंदर स्त्री दिसली, कधी कुठे काही धन माया दिसली ना, तर त्याची नियत लगेच खराब होते. या संबंधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका नगरामध्ये एक शेठच्या घरी एक खूप सुंदर कन्या जन्माला आली आणि कन्या खूपच रूपवती होती. हळूहळू जशी ती मोठी होऊ लागली तिचं रूप एवढं अजूनही निखरलं गेलं. हळूहळू कन्या युवा अवस्थेमध्ये पोचली. तेव्हा एके दिवशी शेठच्या मनात एक विचार येतो की माझ्या मुलीचं लग्न करावं आणि लग्न कोणत्या तरी राजा महाराजाशी करावं. असा विचार करून शेठ नगराबाहेर एक बाबा राहत होते. त्या बाबांकडे जातात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा आहेत ना त्या बाबांना सांगतात की बाबा, मला माझ्या रूपवती कन्याचं लग्न कोणत्या तरी राजकुमाराशी करायचं आहे. जर आपल्या तपोबळाने पाहून सांगा की माझ्या मुलीचं लग्न कोणाशी होईल बरं. तेव्हा बाबा म्हणाले, पहा शेठजी, आम्ही तुमच्या मुलीचे भाग्य पाहून नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की तिचा विवाह कोणासोबत होईल, परंतु त्यासाठी तुमची कन्या माझ्या समक्ष असायला हवी. तुमच्या कन्येला इथे घेऊन या किंवा मी तुमच्या घरी येतो. ते शेठ म्हणाले, तुमचे जर पाय आमच्या घराला लागले ना तर आमचं घरसुद्धा पवित्र होईल आणि आमच्या मुलीचे भाग्यसुद्धा चमकतील. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो बाबा शेठच्या कन्येला पाहून तिचे भाग्य सांगण्यासाठी त्या शेठच्या घरी जातो. पण तिथे गेल्यावर बाबा पाहतो की कन्या इतकी सुंदर होती ना की बाबा तिच्यावरच आसक्त झाला. त्या बाबाचे मन शेठच्या कन्येवर आलं. बाबा विचार करू लागला, अशी कन्या जर मला मिळाली ना तर माझे भाग्यच खुलतील. आता काहीतरी असा जुगाड करतो ज्याच्यामुळं मी मुलगी मला मिळेल. हाच विचार करून तो बाबा अचानक रडू लागतो आणि त्या बाबाला रडताना पाहून शेठनं विचारलं, बाबा तुम्ही काही बोलला नाहीत, एकाएकी तुमच्या रडण्याचं काय कारण आहे बरं. तेव्हा बाबा शेठला एकांतात घेऊन समजावतो, तुमच्या कन्येच्या मस्तक रेषा पाहून मला रडू आलं आहे, कारण या रेषांचा हा परिणाम आहे ना की ही कन्या तुमच्या कुळाचा नाश करेल आणि ज्या घरात जाईल ना त्या घरालाही नाश करेल. त्या बाबाचं बोलणं ऐकून शेठ घाबरतो आणि विचार करू लागतो, यावर काही उपाय नाही का ज्यामुळं आमचं कुळ नष्ट होण्यापासून वाचेल. तेव्हा तो बाबा म्हणतो, याचा एकच उपाय आहे. तुम्ही तुमच्या कन्येला एका संदुकात बंद करून त्यावर एक दिवा लावून ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी तिला नदीत सोडून द्या. मग तुम्ही वाचाल आणि नाहीतर काही दिवसामध्ये तुमचं घर संपेल. अशी गोष्ट सांगून बाबा त्यांच्या ठिकाणाच्या दिशेने निघून जातो. तिकडे शेठने जसे बाबाने सांगितलं होतं ना तसेच केले. तो त्याच्या या कन्येला एका मोठ्या संदुकात बंद करून त्यावर एक दिवा लावून ठेवतो आणि जशी संध्याकाळ होते ना तो तिला नदीत प्रवाहित करतो. तो संदूक नदीतून वाहत जात होता. बघा, त्या बाबाने असं का केलं. त्याने विचार केला की जसं शेठ कन्येला या संदुकात बंद करून नदीत सोडेल ना तसंच काही अंतरावर जाऊन मी तो संदूक काढून त्या मुलीला माझी पत्नी बनवील. हाच विचार करून त्या बाबाने त्याच्या 4 चेल्यांना नदीच्या काठावर बसवलं आणि सांगितलं, आजच्या रात्री तुम्ही नदीतून एक संदूक वाहून येईल, तुम्ही तो शांतपणे काढून माझ्याकडे आणा. त्या चेल्यांनी म्हटलं, ठीक आहे गुरुजी. आता साधूचे ते चेळे जाऊन नदीच्या काठावर बसले. तिकडे काय होतं, तो संदूक जसे नदीत सोडला जातो ना, संदूक काही अंतरावर पुढे जातो आणि काही अंतरावर नदीच्या काठावर एक राजाचा राजकुमार उभा होता. राजकुमार शिकारीला आला होता आणि राजकुमार नदीच्या काठावर उभा होता. अचानक त्याची नजर त्या संदुकावर पडते. राजकुमारानं ताबडतोब त्याच्या शिपायांना सांगून त्या संदुकाला बाहेर काढलं आणि राजकुमारानं संदूक उघडून पाहिलं तर त्यात एक अत्यंत सुंदर परी अप्सरेसारखी मुलगी बसलेली होती आणि राजकुमार तिला पाहतच तिच्यावर फिदा झाला.
राजकुमाराने तिला पाहिलं आणि तिला पत्नी बनवलं आणि त्या संदूकात एक जंगली डुक्कर ठेवून त्यावर दिवा लावून ठेवला. नंतर त्या संदूकाला पुन्हा नदीत सोडून दिलं. संदूक वाहत पुढे निघून गेला. आता पुढे महात्म्यांचे चेले नदीच्या काठावर वाट पाहत बसले होते की जसा संदूक येईल आणि त्याला आम्ही काढू. थोड्याच वेळामध्ये संदूक आला आणि ताबडतोब संदूक बाहेर काढला आणि त्याच्या गुरुजींकडे आणला. गुरुजींना माहीत होतं की संदूकात शेठची सुंदर कन्या बंद आहे आणि म्हणून त्यांनी तो संदूक खोलाच्या आत ठेवला. चेल्यांना सांगितलं की बाहेरून कडी लावून घ्या आणि सांगितलं, ऐका, या खोलीतून कितीही आवाज आला ना किंवा मी दार उघडण्यास सांगितलं की कोणीही सांगितलं तरी तुम्ही बाहेरून कडी उघडू नका. चेल्यांनी म्हटलं, आज्ञा गुरुदेव. या प्रकारे तो बाबा संदूकासह खोलीत बंद होतो आणि जसे त्यानं संदूक उघडून शेठच्या कन्येला पाहण्याचा प्रयत्न केला ना, त्या संदूकातून एक खुंकार जंगली डुक्कर बाहेर आलं आणि तो डुक्कर बाबाला मारू लागला. बाबा खूप ओरडले, दार उघडा, पण कोणत्याही चेल्याने दार उघडलं नाही. शेवटी डुकरानं बाबाला मारूनच सोडलं. जेव्हा पूर्णपणे शांत झालं ना, तेव्हा चेल्यांनी दार उघडलं आणि पाहिलं की आतमध्ये गुरुजी मृत अवस्थेत पडले होते. खोलीतून एक डुक्कर बाहेर पडून गेला होता. बाबाचे संपूर्ण शरीर रक्ताने भरलेलं होतं. त्या बाबाला आपल्या कुकर्माची शिक्षा मिळाली. बघा, आता तुमच्या लक्षात असू द्या, ही गोष्ट कुत्रा धर्मराजाला सांगत होता. कुत्रा म्हणतो, शेठनं किती विश्वासाने त्या बाबाला विचारलं होतं, पण त्या शेठसाठी तो दिवस किती वाईट होता, म्हणून मला मानव शरीराची अजिबात इच्छा नाही. धर्मराज म्हणतात, हे श्वान, खरोखरीची तुझी गोष्ट आहे ना, ती अगदी खरी आहे. कुणावरही विश्वास ठेवता कामा नये, कारण कधी कुणाचं मन बदलून जाईल ना, ते सांगता येत नाही. म्हणूनच तर म्हणतात ना की मनुष्य सोडून इतर सर्व प्राणी नैसर्गिक नियमांचं पालन करतात, फक्त मनुष्यच बदलत चालला आहे. आणि इतका बदलला आहे ना की बदलता बदलता प्राणीच बनला आहे. कोणताही व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखा उरला नाही. आजचा काळ असा आहे ना की एखाद्या विश्वासी व्यक्तीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, परधन भयावह आहे. बघा, आता हा कलियुगातला मनुष्य आहे ना, या अशा बाबा लोकांवर विश्वास ठेवत असतात. आज आपण या कलियुगाचा जर विचार केला, असे कित्येक बाबा पाहिले, ते जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहेत. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करून स्त्रियांना लोभामध्ये पाडून त्यांच्यावर विश्वासघात केला आहे. म्हणून आपण या गोष्टींवर विश्वास करू नका. जरी तुम्हाला तुमचा आजार असेल, तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण झालं असेल ना, ते परमेश्वराशी बोला, कारण परमेश्वर आहे ना. तुम्ही जेव्हा डोळे बंद करता ना, तुम्ही परमेश्वरचा जेव्हा धावा करता, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. हा परमेश्वर आहे ना. तुम्ही जर सत्य मनाने, एकदम स्वच्छ मनाने जर परमेश्वराचा धावा केला ना, तर परमेश्वर तुमच्या डोळ्यासमोर येईल. बघा, एकदा तरी विश्वास ठेवून एकदा ब्रह्ममुहूर्तावर उठा. 3:40 हा ब्रह्ममुहूर्ताची वेळ सुरू होत असते. त्या ब्रह्ममुहूर्तावर उठा, डोळे बंद करा आणि भगवंताचं नामस्मरण करण्यास सुरुवात करा. तुम्हाला देव पाहायचा आहे ना, तर नक्कीच तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होईल. कारण ब्रह्ममुहूर्तावर ही शक्ती असते ना, परमेश्वराची ही शक्ती जागृत झालेली असते. कारण सर्व प्राणी मात्र असतात ना, ते झोपेमध्ये असतात, निद्रेमध्ये असतात. आणि जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, त्याला तो नक्कीच फायदा होत असतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. आपण पाहिला असेल, प्रत्येक निरूपणामध्ये हा ब्रह्ममुहूर्त एवढा महत्त्वाचा का मानला जातो बरं? दरवेळेला तेच का सांगितलं जातं बरं? कारण या भक्तीचं सार आहे ना, हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि जेव्हा हे मन एक चित्त होतं ना, तेव्हा आपल्याला उपासनेमध्ये सुद्धा मन लागतं
आणि सर्व कार्यामध्ये सुद्धा यश प्राप्त होतं. म्हणून काही माणसं असतात त्यांना उपासना करूशी वाटत नाही, उपासनेला त्यांना आळस येतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करेल ना, तेव्हा त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ती 100% मिळणार आहेत. म्हणून आपण बघा, काही आपली माणसं असतात, भोळी भाबडी असतात, आणि ही भोळी भाबडी माणसं असतात ना, जरी थोडं काही दुखायला लागलं ना तरी बाया भक्तांकडे जातात. पण कितपत ते योग्य आहे? जर समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर भक्तिमार्गामध्ये असून जर या गोष्टींमध्ये जर अडकत असाल ना, तर ते चांगलं नाही. कारण का? कारण नक्कीच जिथे असतील शिते तिथे जमतील भूते. म्हणजे काय? ती योनी नक्कीच आहे, हे एक मान्यसुद्धा करावं लागेल. पण आपली भक्ती आहे ना, हे समर्थ विचार आहेत. जिथे समर्थ विचार आहेत ना, तिथे ही भूतं आहेत ना, ती थरथर कापू लागतात. ही भूतकेतं कधीच दिसत नाहीत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सुंदरता निर्माण करायची असेल तर या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कारण या भक्तीचं एवढं सामर्थ्य आहे ना, या गोष्टी आपल्यासाठी निरर्थक आहेत. म्हणून कितीही जरी दुःख निर्माण झालं ना, किती जरी प्रसंग निर्माण झालं, तरीही भगवंताचं नामस्मरण आहे ना, तेच तुम्हाला तारणार आहे आणि तेच तुम्हाला नवीन युगाची सुरुवात करून देणार आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं या भोंदू बाबांच्या जाळ्यामध्ये अडकू नका. कारण ही मोह माया आहे ना, ही जाळ्यामध्ये अडकवायला भाग पाडत असते. कारण का? कारण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा विश्वास ठेवण्याआधी त्या व्यक्तीला अधिक पडताळून पहा की ती व्यक्ती आहे ना, ती खरंच विश्वास ठेवण्याच्या पात्र आहे का? म्हणजेच ती व्यक्ती तुमच्या दुःखामध्ये तुमच्या सोबत होती का? ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली असते त्यावेळी सर्वजण आपल्याशी गोड गोड बोलत असतात. परंतु ज्या वेळेला आपल्याला खरंच खूप त्यांची गरज असते ना, त्यावेळी कोणतीच व्यक्ती आपल्या सोबत आहे ना, ती व्यक्ती आपला हितचिंतक असते. म्हणूनच अशाच व्यक्तींवर विश्वास ठेवा की जे आपल्या सदैव सोबत असतील, जे आपल्या सुखात आणि दुःखात कायम आपल्यासोबत राहते. तीच व्यक्ती आहे ना, ती विश्वास ठेवण्याचे पात्र असते. याउलट जी व्यक्ती जेव्हा परिस्थिती चांगली असते त्यावेळी आपल्यासोबत गोड गोड बोलते ना, आणि नंतर आपल्या वाईट काळामध्ये ती आपल्याला सोडून जाते, ती व्यक्ती कधीच विश्वास ठेवण्याच्या पात्र नसते. म्हणून अशीच काही लक्षणे आहेत ना, ती व्यक्ती आपल्याला धोका देतात आणि त्यांची माहिती आहे ना, ती आपण आता पाहणार आहोत. पहिली गोष्ट, जी व्यक्ती इतरांचं गुपित तुम्हाला बिनधडकपणे सांगते ना, ती व्यक्ती तुमचं देखील सिक्रेट असो किंवा तुमचं देखील गुप्त मार्ग असो, ती व्यक्ती दुसऱ्यांना सांगण्यासाठी पुढे मागे पाहत नाही. अशी व्यक्ती नक्कीच आपल्याला धोका देत असते. या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, जी व्यक्ती आपल्याशी बोलताना दुसऱ्याचे उणेधुणे काढत असते ना, की हे असाच आहे, तो तसाच आहे, ती व्यक्ती देखील विश्वासात पात्र नसते. म्हणजे काय? म्हणजे जे व्यक्ती चारित्र्यहीन, कपटी असतात, स्वार्थी असतात आणि अप्रामाणिक असतात, अशा व्यक्तींवर कधीच विश्वास ठेवू नका. कारण का? कारण या व्यक्ती आहेत ना, कधी धोका देतील आणि कधी तुमच्या संपत्तीचा नाश करतील ना, काही सांगता येऊ शकत नाही. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या सर्व सोबत असते ना, तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते, तुमची गुपितं कोणालाही सांगत नाही, अशी व्यक्ती विश्वासपात्र असते. म्हणजेच पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं, आपण एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे झाले, आधी त्याची चौकशी केली पाहिजे. कारण का? कारण लोकांच्या मनामध्ये लोभ निर्माण होण्यास कधीच वेळ लागत नाही. यामुळं आपण त्याची थोडी पार्श्वभूमी तपासून घेतली पाहिजे. त्यामध्ये या व्यक्तीने आधी कोणाकडून पैसे घेतले होते का? तो पैशाच्या बाबतीत फ्रॉड करू शकतो का? पैसे घेतल्यावर तो वेळेवर परत करतो ना?
या गोष्टींची चौकशी आधी आपण केली पाहिजे. म्हणजेच काय, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जो जसा बोलतो ना तसेच तो करतो सुद्धा. त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. पण आपण असं करतो का? या युगामध्ये या ब्रह्मांडामध्ये अशा अनेक शक्त्या आहेत की बघा या मनुष्याला या मायाजाळामध्ये गुंतवून ठेवू शकतात. म्हणून या शक्तींपासून वाचण्यासाठी आपल्याला भक्तिमार्ग गरजेचा आहे. आणि हा समर्थांचे विचार आहेत ना, जेव्हा आपल्या मनावर बिंबवले जातील ना, तेव्हा या भोंदू लोकांपासून आपण दूर होऊन जाऊ. या भोंदू बाबांपासून आपण कधी विश्वास ठेवू शकत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हे सामर्थ्य आपल्याला मिळेल कधी? जेव्हा आपण 2 वेळची उपासना करू ना, तेव्हा हे सामर्थ्य आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या व्यक्ती विश्वासघात करणाऱ्या असतात ना, त्या व्यक्ती त्यांनी दिलेला शब्द कधीही पाळत नाहीत. जी व्यक्ती विश्वासघात करणारी आणि धोका देणारे असतात, त्या व्यक्ती सतत इतरांची उणीधुणी काढत असतात. त्याचबरोबर त्या व्यक्ती खूप स्वार्थी असतात. स्वतःचं स्वार्थ साधून झाल्यानंतर इतरांना गोड गोड बोलत असतात. या धोका देणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्याच्या जीवनाशी काहीही देणं घेणं नसतं. ते फक्त स्वतःचा विचार करत असतात. दुसऱ्यांचं दुःख कधीही समजून घेत नाही. जर एखादी वाईट गोष्ट घडली ना, तर त्याचं खापर असतं ना, ते दुसऱ्यांच्या कपाळी ते फोडत असतात. या व्यक्ती आहेत ना, कधीही कसल्याही प्रकारची जबाबदारी स्वतःवरती कधीच घेत नाहीत. या व्यक्ती दुसऱ्यावरती कंट्रोल साधण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारे वर्चस्वच गाजवण्याचा प्रयत्न करत असतात ना. ज्या व्यक्ती व्यसनी आहेत ना, त्या व्यक्ती देखील कधीही विश्वास ठेवू नका. हे त्यांच्या मनाच्या लहरीवर बोलत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना की जिथे भक्ती मार्ग चालू आहे ना, तिथे संगती आपली घडली पाहिजे. नाहीतर या जीवनामध्ये तुमच्याशी मित्र करण्यासाठी अनेक लोक तयार आहेत. त्यांना असं वाटत असतं की याच्याशी मित्रत्व करावं आणि याचा फायदा करून घ्यावा. पण त्या लोकांमध्ये तुम्ही अडकून राहू नका. कारण हे कलियुग आहे, जिथे आपल्याला प्रेम आणि सुंदर विचार मिळत नसतील ना, तिथे तुम्ही थांबूसुद्धा नका, तिथे तुम्ही राहूसुद्धा नका. आणि ही पहिली गोष्ट आहे ना, आपल्याला सर्वात महाग पडते ती मैत्री. बघा, आपण ज्या व्यक्तीशी भरपूर बोलतो, आपल्या आईवडिलांच्या पेक्षा त्याला आपली सर्व गुपितं सांगतो ना, बघा इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की मनुष्य आहे ना, बघा एक नवरा बायको असतात आणि हे दोघे नवरा बायको आहेत ना, बघा ही स्त्री असते, ती आपल्या पतीला जेवढं काही सांगत नाही ना, तेवढं आपल्या मित्राला सांगत असते. आणि हीच तिची भूल असते. अधोगतीला जाण्याचं कारण आहे ना, ते हेच असतं. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपली काही गुपितं आहेत ना, आपल्या पतीशिवाय कोणालाही सांगू नये. जर आपल्या पतीशिवाय जर आपण दुसऱ्या पुरुषाला किंवा दुसऱ्या स्त्रीला जर आपली गुपितं सांगत असू ना, तर आपला संसार कधी सुखाचा होऊ शकत नाही. आपला संसार कधी पूर्णत्वात जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पती आहे ना, बघा आपल्याला पतिव्रतेचं हे रक्षण करायचं आहे. आणि जर तुमच्या पतीवर तुमचा विश्वास नसेल ना, तर तो संसार टिकेल का? कधीच टिकणार नाही. कारण आता या सोशल मीडियाद्वारे अनेक असे लाखो मित्र मिळतात आणि ते मैत्री करायला तयारच असतात. पण कधी न भेटलेला व्यक्ती, कधी न पाहिलेला व्यक्ती, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तरी कशा बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. हे अहंकारी गुण आहेत ना, त्या आपल्यामधून जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत असे मित्रसुद्धा तयार होणार नाहीत. अशा गोष्टींवर विश्वाससुद्धा बसणार नाही. म्हणून जेवढं या सोशल मीडियापासून दूर राहता येईल ना, तेवढं तुम्ही राहायला हवं. म्हणून योग्य विचार करा आणि या भोंदू बाबांपासून, या अंधश्रद्धेपासून दूर व्हा. तरच ही खरी भक्ती घडेल. तरच विश्वास आणि श्रद्धा ठेवायची असेल ना, तर माझ्या भगवंतावर ठेवा, सद्गुरू आईवर ठेवा. तीच तुम्हाला तारणार आहे.
नाहीतर या जगामध्ये सर्वजण येतात ना, ते आपला फायदा घेण्यासाठीच येत असतात. मैत्री जरी कोणी केली ना, तो फायद्यासाठीच करतो आणि जेव्हा त्याचा फायदा निघतो ना, तेव्हा तो आपल्याला सुद्धा सोडून देतो. म्हणून विचार करा, आपल्या पतीशिवाय किंवा आपल्या पत्नीशिवाय या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. बघा, ही 4 माणसं अशी आहेत, आपली पत्नी, पती, आई आणि बाप. ही 4 माणसं आहेत ना, ही जगामध्ये श्रेष्ठ मानली जातात. कारण आईबापांसारखं पुण्य कोणामध्ये आहे का? कोणामध्ये नाही. आणि हा विश्वास जर संपादन करायचा असेल ना, तर नवरा बायकोने एकत्रित बसून आपले जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्यावर उपाय शोधले जाऊ शकतात. म्हणून भगवंताची भक्ती करा, 2 वेळची उपासना करा. घरामध्ये कधीच भांडण होणार नाही. घर आनंदाने फुलून निघेल. घराचा तुमचा संसार आहे ना, ते तेजामध्ये, ऊर्जामध्ये फळफळून निघेल. जय जय रघुवीर समर्थ.